नमस्कार मैत्रिणींनो, शुभांगी रेसिपीजमध्ये सर्वांचे स्वागत। सर्वांना बाप्पाच्या आगमनाच्या हार्दिक शुभेच्छा। आज आपण बनविणार आहोत खास गणपती बाप्पाच्या आवडीचे गावाकडील साधे व सोपे असे गुळ कणकीचे झटपट होणारे मोदक। त्यासाठी लागणारे साहित्य पाहू। गव्हाचे पीठ, गूळ, मीठ व तेल। सुरुवातीला मी 2 वाटी कणिक घेतली आहे। त्यामध्ये आपल्याला चवीनुसार थोडेसे मीठ घालायचे आहे। हे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे। भिजवताना आपल्याला हे घट्ट अशी कणिक मळून घ्यायची आहे। छान घट्ट असा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे। 5 मिनिटं आपण हा झाकून ठेवू। मी गूळ हा थोडासा खिसून घेत आहे। आता आपण हे कणिक पुन्हा थोडीशी मळून घेऊ। आता याचे छोटे छोटे गोळे करून आपल्याला मोदक तयार करून घ्यायचे आहे। गोळा आपल्याला हातावर याची पातळ अशी पाती आपण हातावरच तयार करू। खोल अशी आपल्याला या गोळ्याची वाटी करायची आहे। पातळ अशी आपल्याला ही पारी तयार करून घ्यायची आहे। यामध्ये आपण गुळाचे सारण भरून घेऊ। छान अशा कड्या पाडण्याकरता आपण याला जवळजवळ हाताने छोट्या छोट्या घड्या करू। जवळजवळ आपल्याला ह्या घड्या करायच्या आहे। चिटकू नये म्हणून तुम्ही हाताला थोडंसं तेल लावून घेऊ शकता आणि वरून हा असा बंद करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपल्याला मोदक तयार करून घ्यायचा आहे। हे पहा, आपला मोदक तयार झाला आहे। अशाच प्रकारे आपल्याला दुसरा मोदक तयार करायचा आहे। हाताने आपल्याला छान अशी वाटी तयार करून घ्यायची आहे। तुम्ही पोळपाटावर सुद्धा याची पारी लाटून घेऊ शकता। यामध्ये आपल्याला गुळाचे सारण भरून घ्यायचे आहे। छोट्या छोट्या याला घड्या पाडून घ्यायच्या आहेत। वरच्या आता आपल्याला हा गोल गोल करून वरच्या बाजूने तो बंद करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपला छान असा मोदक तयार होईल। तुमच्याकडे साचा असेल तर तुम्ही साच्याने सुद्धा हा मोदक करू शकता। मी हातानेच तयार करून घेतला आहे। अशा प्रकारे आपल्याला सर्वच मोदक तयार करून घ्यायचे आहे। आता कढईमध्ये मी तेल गरम करून घेत आहे। आपले तेल गरम झाले आहे। यामध्ये आपल्याला मोदक तळून घ्यायचे आहे। मोदक आपल्याला सर्व बाजूने छान असा लालसर होईपर्यंत तळून घ्यायचा आहे। हे पहा, आपल्या मोदकांना छान असा कलर येत आहे। आपले मोदक हे तळून तयार। अशा प्रकारे आपण कमी वेळेमध्ये झटपट असे हे मोदक आपण तयार करून घेऊ शकतो। अशाच प्रकारे आपल्याला सर्व मोदक हे तळून घ्यायचे आहेत। घरगुती साहित्यात व कमी खर्चात हे आपण मोदक तयार करू शकतो। अशाच साध्या सोप्या नवनवीन रेसिपी पाहण्याकरता शुभांगी रेसिपी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा।